टीमची कोणती तक्रार इथे कमिटीकडनं स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे या नियमांचं आपण सुरुवातीलाच इथे अनाउन्समेंट केलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचे. सुपर 8चे ग्रुप देखील आपण आता डिक्लेअर करतोय. नेट रन रेटनुसार आपण सगळे कॅप्टन लक्ष द्या किंवा ऑनलाईन पाहत असाल तर. सुपर 8चे ग्रुप होते आपले. पहिला ग्रुप 1, 3, 5, 7. दुसरा ग्रुप 2, 4, 6, 8. तर सुपर 8च्या पहिल्या ग्रुपमध्ये नेट रन रेटनुसार 1, 3, 5, 7चा जो पहिला ग्रुप आहे त्यामध्ये वडगाव शेरी, मेक माय ट्रिप धानोरी, लोहगाव 11 या 3 टीम पहिल्या ग्रुपमध्ये आहे. 1, 3, 5 या नेट रन रेटनुसार आणि 7व्या क्रमांकाची टीम त्या ग्रुपमध्ये येईल. ज्याचा नेट रन रेट चांगला असेल कॉलबॅकमधील संघांपैकी तो संघ पहिल्या ग्रुपमध्ये येईल. आणि सुपर 8चा दुसरा ग्रुप आहे 2, 4, 6, 8. त्यामध्ये एस के नोमान ग्रुप, आर एम खराडी, राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स क्लब या 3 टीम ग्रुप बी मध्ये 2, 4, 6 या नेट रन रेटनुसार इथे ठरवलेले आहेत. आणि सुपर 8साठी कॉलबॅकमधून जो दुसरा संघ येईल जो नेट रन रेटनुसार कमी असेल तो ग्रुप बी मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे सुपर 8चा जो पहिला ग्रुप आहे त्यातील पहिली मॅच असेल 1-3 आणि दुसरी मॅच असेल 5-7. त्यामुळे पहिली मॅच असेल सुपर 8ची वडगाव शेरी 11 विरुद्ध मेक माय ट्रिप धानोरी आणि दुसरी मॅच असेल लोहगाव 11 आणि कॉलबॅकमधून येणारा जो संघ नेट रन रेटनुसार टॉपर असणार आहे नेट रन रेटनुसार तो संघ मात्र लोहगाव 11च्या विरुद्ध दुसरी मॅच सुपर 8ची खेळणार आहे. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा आपण ऐकूयात पहिल्या डावाचं समालोचन आदरणीय प्रवीणजी गायकवाड सर. धन्यवाद उत्तम सावंत सर. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धाव येताना पाहायला मिळत नाही. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. दुसरा चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. प्रचंड मोठं आक्रमण विष्णूनं केलंय आणि स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 12 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार तुम्ही या ठिकाणी पाहतायत, अनुभवताय, आनंद घेतायत. आणि महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी अगदी आपण पाहतोय. या चेंडूला मात्र सन्मान दिलाय त्या ठिकाणी. डॉन चेंडूवरती सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाते. एका बाजूला आहे इलियासभाई स्पोर्ट क्लब येरवडा आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय जीवा 11 विश्रांतवाडी. या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मॅच जारी आहे. आप ट्रॅकर अगदी आपण पाहतोय हलक्याशा हाताने शॉट कव्हरला चेंडूला जो खेळलाय सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 6 षटकांची लढत, 6 षटकांचा सामना. माफ करा 5 ओव्हरची मॅच आहे. कॉलबॅकच्या मॅचेस या 5 ओव्हरच्या आहेत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पहिले षटक जारी आहे. 5 षटकांच्या मॅचेस नक्कीच अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू पॉइंटच्या दिशेला, चेंडू दिशा बदलतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू मार्गस्थ होतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन.
सुरुवात अप्रतिम आहे. तब्बल 18 धावा धावफलकावरती या लागताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 18 वसूल केल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळं पहिल्या षटकापासूनच आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते आणि तब्बल 18 धावा पहिल्या षटकात वसूल केल्यात. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी अब्बास षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. सुंदर आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जगभरात प्रेक्षेपित केली जाते. लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. शरीरापासून दूर ठेवलाय हा चेंडू. डायरेक्टचा प्रयत्न होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. डॉट बॉल आहे. धावफलक मात्र स्थिर आपल्याला जे पाहायला मिळेल. सन्माननीय सचिन दादा कानवे, सन्माननीय असलमभाई खान, सन्माननीय भरत दादा टिंगरे यांचं आयोजन नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा पोहोचली आहे आणि या वडगाव शहरी मतदारसंघातील खेळाडूंना एक चांगली संधी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जी दिली गेली. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतो आहे डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर या षटकात चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं केली आहे. गोलंदाज आहे अब्बास. ओव्हर क्रमांक 2 टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. गुणांकन या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. नेट रन रेट या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. त्या ठिकाणी बॅटची कडा लागते आणि चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय चौकारासाठी 4 रन. जारी असताना 22 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. गोलंदाज अब्बास पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय भूषण आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती विष्णू. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे उजव्या एसटीच्या जास्तीच बाहेर जाणारा. वाईट म्हणून पंच इशारा करतायत. खराब स्वरूपाचा चेंडू म्हणून पंच इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि धावफलकावरती नजर टाकली तर 23 वरती आता धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 5 षटकात पाहिजे कितपत स्कोर मैदानाच्या आतमध्ये सेट केला जातो आहे. दरम्यान अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झेल त्या ठिकाणी टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती या नजर जर टाकली तर 23 वरती ही विकेट आपण पाहतोय. पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतो आहे. मोरे संघाचा कर्णधार संघाचा काना मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. विकास मोरे 23 वरती एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अब्बास सज्ज. चांगली गोलंदाजी प्रस्तुत केली. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. 5 धाबा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये एक विकेट देखील घेतली. शॉर्टलाईन चेंडू होता अगदी आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट्सला अगदी आपण पाहतोय चेंडूला फील्ड केलं जाईल. त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 24 वरती स्कोर कार्ड स्थिर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अगदी आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक दुसरं मार्गस्थ असताना 24 धावा. पहिल्या षटकात तब्बल 18 येताना आपण पाहिल्या होत्या. परंतु धावगतीवरती नियंत्रण राखण्यात या षटकात नक्कीच यश येताना जे पाहायला मिळत आहे अब्बास यांना. विष्णू स्ट्राईक एंडवरती उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न रिवर्सचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरवलाय. एक चांगली गोलंदाजी एक यशस्वी षटक या षटकामध्ये खर्च केल्या अब्बास यांनी. 6 धावा आणि 1 विकेट
आपल्याला जी पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा संपल्यानंतर 24 धाबा धावफलकावरती 12ची सरासरी आपल्याला जी पाहायला मिळाली. 2 ओव्हर 24 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. पाहिजे कितपत स्कोर कार्ड सेट केले जात आहे मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 18 चेंडूमध्ये. डॉन यांच्या नेतृत्वात नक्कीच टीम खेळताना आपल्याला जे पाहायला मिळते फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीमागे नक्कीच जो आहे. पहिलं षटक फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या षटकात गोलंदाजांचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळत आहे. संमिश्र क्रिकेट पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक टाकलं जाईल आता तिसरं मैदानाच्या आतमध्ये. 12ची सरासरी जी राखली गेली आहे, बनवल्या 24 आणि या षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी आता गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवरती या सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. दर्शकांची देखील फार मोठी गर्दी. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा, रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे आणि सातत्यानं प्रयत्न असतो. सन्माननीय आमचे भरतदादा टिंगरे असतील, सन्माननीय सचिनदादा खानवे असतील, असलमभाई खान असतील, या परिसरात सातत्यानं खेळाडूंसाठी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटच्या स्पर्धेचं नक्कीच आयोजन केलं जातं. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय त्यातीलच एक स्पर्धा मतदारसंघातील खेळाडूंना सुवर्ण संधी देणारी नक्कीच ही क्रिकेटची स्पर्धा. वाईड आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवरती राहुल. या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये आहेत. जिवा 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला इलियास भाई स्पोर्ट क्लब. या 2 टीमच्या दरम्यान घमासान या ठिकाणी आपल्याला रंगताना जे पाहायला मिळत आहे. शॉर्ट लेनचा चेंडू होता, अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतो आहे. डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. चेंडूला थोडीशी उसळी घेतली, त्यानंतर यष्टीरक्षक डॉन यांच्या हातात जाऊन चेंडू विसावला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल असेल. फ्लोअर 1 अगदी आपण पाहतोय गती परिवर्तन करून टाकला गेलेला चेंडू. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. त्या अगोदर प्लेइंग 11 जमा करायचे एमईएस आणि धानोरी स्पोर्ट क्लब. दोन्ही कॅप्टनना विनंती असेल संपर्क करायचा आहे. आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करायची. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. एमईएसचा कॅप्टन आणि धानोरी स्पोर्ट क्लबचा कॅप्टन. टॉसच्या अगोदरच प्लेइंग 11 द्यायचे. टॉस झाल्यानंतर एकही खेळाडू तुम्हाला त्याच्यात बदल करता येणार नाही. टॉसच्या अगोदरच प्लेइंग 11 जमा करणं बंधनकारक आहे. दोन्ही टीमला सूचना असतील. एमईएसचा कॅप्टन आणि धानोरी स्पोर्ट क्लबचा कॅप्टन. उलट्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ग्रीवाचा प्रयत्न केला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. 26 वरती धावफलक स्थिर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना टेनिस क्रिकेटमध्ये देखील सर्रास रिव्हर्स स्वीप, स्विच हिट या प्रकारचे फटके नक्कीच सत्यस्थितीला मात्र जे खेळले जातात. आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विष्णू स्ट्राईक एंडवरती. हा फटका अप्परकडचा आहे. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल जर पूर्ण केली एक, दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एक एक धाव खूप महत्वाची नक्कीच अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. रन रेट या विषयाला देखील फार मोठं महत्व आहे. 7व्या क्रमांकावरती 8व्या क्रमांकावरती या पोहोचण्यासाठी हा संघर्ष नक्कीच असेल. कॉलबॅक मध्ये अगदी आपण पाहतोय 6 टीम सज्ज झाल्यात सुपर 8 साठी. 7वी आणि 8वी टीम कोणती हे मात्र आपल्याला पाहायचंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला उडवलाय, लॉफ्ट केलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर षटकार. चौतीस वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 34 रन ऑन स्कोर कार्ड. एका गाड्याच्या मोबदल्यात
ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना रिवतचा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच मात्र कळवतात हा चेंडू आहे खराब. वाईट बॉल, पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर धाबा आहेत त्या 35 धाबा. तिसरं षटक मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतोय जीवा 11 विश्रांत वाडी टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. 35 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळत आहेत 5 ओव्हरची लढत आहे. त्यामुळे चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमचा. हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात बंदुकीतून गोळी सुटवीत असा फटका आहे. चेंडू सीमा पार मिळतोय चौकार. उर्वरित 2 षटकांमध्ये कुणाचं वर्चस्व पाहायला मिळेल, गोलंदाजांचं की फलंदाजाचं? वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा थरार तुम्ही या ठिकाणी पाहतायत. या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतोय युवा नेते सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे. सातत्यानं वेगवेगळ्या फॉर्मॅट मधल्या स्पर्धा विशाल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच संपन्न होतात. आणि या परिसरात अनेक क्रिकेटच्या स्पर्धा नक्कीच आपण संपन्न होताना जो पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरच्या देखील क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या. याच मैदानावरती इंग्रज सरकार चषकाचा थरार आपण नक्कीच पाहिला होता. संपूर्ण भारतवर्षातील खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालेले होते. अगदी वेगवेगळ्या फॉर्मॅट मधल्या क्रिकेटच्या स्पर्धा नेहमीच या ठिकाणी मात्र आयोजित केल्या जातात. आणि आता मतदारसंघातील खेळाडूंना मात्र दिलेली सुवर्ण संधी वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. अगदी आपण पाहतोय उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती येतोय अब्बास. षटक क्रमांक 4 टाकताना आपल्याला जो पाहायला मिळेल. विकाससाठी टाकलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येईल. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 40 वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अब्बास मोठा फटका खेळू द्यायचा नाही. या अगोदर देखील त्याचा प्रयत्न यशस्वी नक्कीच झाला होता. या षटकात कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. समोर आहे विष्णू. नॉन स्ट्राईकच्या दिशेला विकास आहे. अगोदरच फ्रंट फुट वरती आले होते. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेला शतरक्षक तैनात. टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे सरकले. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ. धावफलकावरती धावा 40. अब्बास सज्ज आहे. समोर आहे अक्षय. हा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय शतरक्षक अतिशय दुरून धावत पळत चेंडूवरती येतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. षटक 4 मार्गस्थ असताना 41 धावा
धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता स्ट्राईक एंडवरती विकास पोहोचताना आपण पाहतोय. कॅप्टन, संघाचा कणा, संघ नायक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. हा चेंडू टॅप केलाय अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी या घेतली जाईल ती सिंगल. पहा फेकी किती अप्रतिम आहे. थ्रो पहा क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि त्यानंतर फेकी देखील अप्रतिम. स्कोर कार्ड 42 वरती. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना हो, या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका विकेटचं पतन. एमईएस स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स या दोन्ही टीमला पुन्हा एकदा सूचना की आपली प्लेइंग 11 जमा करणं गरजेचं, कारण की आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच नाणेफेक करणार आहोत. एमईएस स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. चेंडूला दिशा दिली अगदी आपण पाहतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर मात्र 44. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय रिषभ. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर आहे. अगदी आपण पाहतोय प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा या षटकात वसूल करायच्या. अगदी आपण पाहतोय हा चेंडू अगदी आपण पाहतोय डीप स्ट्रायकवरच्या दिशेला सीधा सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. विकासच्या बॅटमधून एक सनसनीत चौकार. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 48 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 7 चेंडू 10 वरती विकास खेळताना पाहायला मिळतोय. याच फटक्यांची गरज. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पासून दूर आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतो आहे. त्या ठिकाणी 2 धावा वेगवान पळून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतंय संघाचं. 50 धावा स्कोर कार्ड वरती या लागताना पाहायला मिळत आहेत. युवा 11 50 रन 50 धावा स्कोर कार्ड वरती या. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रिषभ अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 3 चेंडू नक्कीच शेष असतील, शिल्लक असतील. फ्रंट फुट अगोदरच आले होते. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतो आहे. सिंगल पूर्ण केली गेली. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली. 5 म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय.
धावफलकावरती धाबा 51 षटक 5वं या ठिकाणी मार्गस्थ असताना मोठमोठाले आवाज मैदानाच्या बाहेरून देखील आपल्या कानावरती पडतायत. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं. अनेक समर्थक टीमचे बरोबर पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय, डायरेक्ट शॉटचा प्रयत्न, संधी आली एक, यष्ट्या उडवल्यात आणि अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन, धावबाची आणखीन एक शिकार. आहे आणि अगदी आपण पाहतोय 4 ओव्हरसाठी फक्त 20 मिनिटांचा कालावधी आहे. 20 मिनिटात 4 षटकं ही पूर्ण झालीच पाहिजेत. आज दिवसभराच्या सत्रात ज्या 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, 4 षटके ही 20 मिनिटात पूर्ण होणं बंधनकारक असेल. अगदी आपण पाहतोय 25 मिनिटं 5 षटकं अगदी आपल्याला पूर्ण करायची. अर्थात एक इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला जे पाहायला मिळते
ना इथे मैदान ती पाहिलेलं आहे. जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडीचा संघ आपण प्रथमतः बॅटिंग करताना पाहिला. त्यांच्या विरोधामध्ये इलियासबाई स्पोर्ट्स क्लब या 2 टीमला आपण इथे मैदान ती पाहतोय. तर यानंतर एम-ई-एस स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स धानोरी या 2 संघात कॉलबॅकची दुसरी मॅच आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. दोनही ग्रुप आपण पाहिले तर प्रत्येक ग्रुपमधील आपण एक मॅच इथे खेळवतो, एक सामना तो देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे सुरू होते. पहिल्या क्रमांकाचं सलामीचे आणि आघाडीचे बॅटर आपण पाहतोय आकाश राहुल, तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज निलेश, तो मात्र इथे पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलक होत आहे. 6 विकेट आपण पाहिले तर इथे गमावल्यात. 5 षटकं संपलेले आहेत. 30 चेंडू आणि 52 धावांचे टार्गेट आपण पाहिलं तर सेट केलंय. सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. लेट्स प्ले मुख्य पंच कळवतात अजय ओळी सर. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर मैदान ते टाकलाय. परफेक्ट ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू आपण पाहतोय. त्यावरती एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडलं जाते. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर ओपन होते. 51 बनवले गेल्यात. 52 धावांचं टार्गेट सेट केले. 52 रन, 30 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र चाल सीमा पार. डीप लॉंग ऑफ, एक टप्पा घेत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक बनवले जातात 5 धावा. 28 चेंडू आणि 47 धावांची गरज. आक्रमक सुरुवात मैदान होती. यावेळीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळताना पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर प्रचंड वेगाने येतोय. बॅकअप नव्हता परंतु विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. त्याची तळमळ फार मोठ्या प्रमाणात होती. बॅकअप असतं तर त्याने फेकी केली असती. फेकी झाली असती तर जर नचर चुकीने डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट देखील पाहायला मिळाली असती. पहिलं षटक मैदान ती सुरू आहे. 3 चेंडू 5 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र केला. टीप एक्स्ट्रा कव्हरला एक मोठा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड इथे आपण पाहिलं तर पुढे जाते. आकडे बदलत आहेत आणि धावफलक होती इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 7 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. ते देखील आपण पाहिलं तर एक सुंदर फटका. सरळ बॅटनं समोर चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. 11 धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवलं जात आहे. स्कोर कार्ड त्याने धावफलक होती आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. षटक क्रमांक पहिला 5 चेंडूत 11. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदान ती टाकलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कव्हरला अडवलं जाईल. पॉईंटचं क्षेत्ररक्षक आणि कव्हरचं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर थोडंसं ताळमेळ फार कमी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात धावा येतात. आकडे बदलतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 13 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा. यानंतर होणारा सामना एम-ई-एस स्पोर्ट्स क्लब विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स धानोरी. धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. एम-ई-एस स्पोर्ट्स क्लब हा संघ प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. कॉलबॅकमधील दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. दोनही ग्रुप आपण पाहतो. प्रत्येक ग्रुपमधील एक मॅच आपल्याला मैदान ती पाहायला मिळेल. सामना देखील आपण पाहतो. इथे मैदान ते सुरू आहे. 51 बनवलात. 52 धावांचा पाठलाग केला होता. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील एक मानाची आणि सन्मानाची प्रतियोगिता. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर
या परिसरातील क्रिकेट आपण पाहिलं तर सातत्यानं ज्वलंत जिवंत ठेवण्यासाठी सातत्यानं अनेक क्रिकेट खेळाडूंना आपण पाहिलं आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर सातत्यानं वडगाव शहरी मतदारसंघातून क्रिकेट खेळले जाते. कित्येक पिढ्या क्रिकेट खेळल्या. तिसऱ्या पर्वाती प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येईल. कमबॅक केला ते पुनरागमन देखील आपण पाहिलं तर केला ते वापसी देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय बिनबाद 13 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू झाले. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर इथे राजू दास पाहायला मिळतात. पहिलं षटक निलेशचं होतं. निलेशच्या षटकात 13 धावा आल्या. तर राजू दास इथे कमबॅक करतील का ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू मात्र अडवला गेला तोपर्यंत बॅकअप केला. फेकी सुरेख आहे. विशाल टिंगरे धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघाचे कॅप्टन त्यांना विनंती केला ते आपण संपर्क करा. विशाल भाऊ टिंगरे यांना विनंती केला तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा. 14 धावा धावपल आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता. 2 पायांच्या अगदी मधून चेंडू आपण पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी वाईड लाईन आणि ऑफस्टम्पच्या बरोबर मधोमध टाकलेला चेंडू आपण पाहतोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी राजू दास करतायत. 3 चेंडू टाकलेत. एकच धाव खर्च केली. 2 डॉट बॉल आलेत. चांगलं कमबॅक आपण पाहतो मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेंथ सेम आहे. टप्पा देखील सेम आहे. अचूकता देखील आपण पाहतोय. योग्य टप्प्यावरती योग्य गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते. म्हणजे निलेशचे षटक थोडंसं महागडं होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 परंतु P2 मध्ये जबरदस्त कमबॅक इथे आपण पाहतो मैदानावरती. षटक क्रमांक 2 सुरू. धावपलकोती बनवल्या जात आहेत. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब 16 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका मात्र खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा त्या मात्र येत आहेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी टीमचे कॅप्टन विशाल भाऊ टिंगरे यांना विनंती केला ते आपण संपर्क करा. विशाल भाऊ टिंगरे कॅप्टन धानोरी स्पोर्ट्स. 18 धावा धावपल होत्या. षटक क्रमांक 2 सुरू आहे. शेवटचा एक चेंडू या षटकातील देखील आपण पाहणार आहोत. समीकरण बदलते. 19 चेंडू 34 धावा. धावांमध्ये आणि चेंडूंमध्ये आता अंतर देखील पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट. चेंडू हवेत. फटका सुरेख. चेंडू मात्र चाल सीमा पार. टिप मिड विकेट. षटकार. दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिले तर संपले आणि धावपल कोती स्कोर कार्ड ते धावा इथे आपण पाहण्यात बनवलं गेला. 24 धावा धावपल कोत आहेत. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. विजयाचे समीकरण आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. चिवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडीचे संघ आपण पाहतोय. धनंजयजी बडे साहेब यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला इलियासभाई शेख यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब एरवडा हा संघ देखील आपण इथे मैदानात पाहतोय. चला वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. वेळेची काय बंधन आपल्याकडे आहेत. यानंतरच्या दोन्ही टीम आपण रेडी राहा. यानंतर लगेच आपण पुढील मॅच देखील सुरू करणार आहोत. MES स्पोर्ट्स क्लब
आणि त्यांच्या विरोधात धानोरी स्पोर्ट्स क्लब या दोन संघात त्यानंतरची मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलक होत्या. षटक क्रमांक 3 करतोय गोलंदाज. इथे आपण पाहिलं तर विष्णू. पहिला चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. उंची गेला आणि लांबी घेताना पाहायला मिळत नाही. झेल टिपलाय. विकेट होईल पतन. बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होईल. प्रकाशनं टिपला एक सुंदर झेल. फलंदाज बाद. विकेट आपण पाहिले तर इथे येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 17 चेंडू पहिल्या डावातील दुसऱ्या डावातील बाकी आहेत. 24 धावा धावफलक होतात. एक विकेट आपण पाहिले तर गमावली गेली. शेवटचे 17 चेंडू आणि 28 धावा त्या मात्र विजयासाठी हव्यात. जिवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडीचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये इलियासबाई शेख स्पोर्ट्स क्लब येरवडा या 2 टीम आपण इथे मैदानी पाहतोय. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायच्यात 28 धावा. विजयाचं समीकरण बदलते. कॉलबॅकची प्रत्येक मॅच प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. 5 ओव्हरची आपण मॅच पाहतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. या फार मोठा आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. कॉलबॅकचे जे ग्रुप आपण नेट रन रेटनुसार केलेले आहेत 1, 3, 5, 2, 4, 6 या जर ग्रुपमध्ये प्रत्येक टीम एक एक सामना जिंकत असेल तर नेट रन रेटनुसार कॉलबॅकचे 2 संघ ते मात्र सुपर हिटला पात्र ठरणार आहेत. जबरदस्त फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. फार मोठा गॅप आणि चेंडू मात्र जाईल अब्बास शेखच्या बॅटमधून. कणकणीत चौकार. एक कडी बाद 32 धावा. विजयाचं समीकरण पूर्णपणे बदलले. या 2 बॅक टू बॅक चौकारानं समीकरण आता 15 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. 20 रन टू विन 15 बॉल. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. टीप विकेटला अडवलं जाईल चेंडू. तोपर्यंत काही धावा येत आहेत. समीर जब्बार ट्रॅव्हलचे मालक उद्योजक सन्मान्य नवीदभाई शेख यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्नावा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. वाईट बॉल येतोय. खराब चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक इथे बनवल्या जात आहेत. एक कडी बाद 35 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. समीकरण बदलते. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवला जातोय. पैकी सुरेख आहे. बॅकअप केला जाईल तोपर्यंत काही धावा येत आहेत. आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय प्रगतीपथावर. एक कडी बाद 37 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 15 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू होता अगदी सरळ समोर आपण पाहिलं तर बॅटर तिथे पाहायला मिळतोय स्टंपच्या. परंतु पंच कळतात लेगबाईच्या रूपाने एक धाव येईल. लेग बिफोर विकेट हा नियम नाही. परंतु बॅटर खूप चांगल्या प्रकारे तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न करतात. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 38. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 14 धावा.
चौथं षटक आता सुरू होतंय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. उंची घेईल, एक टप्पा घेत चेंडू लांबी देखील घेईल आणि चेंडू मात्र चाल सीमा पार. संघमालक धनंजयजी बडे साहेब चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु एक टप्पा घेत चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 42 धावा. शेवटचे 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब संघ जबरदस्त फलंदाजी, कमालीची गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षणाच्या चोरावरती या टीमनं एकीचं बळ आणि सांघिक खेळ मात्र दाखवलाय. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू प्रचंड वेगानं आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 42 रन लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकाचं षटक मात्र सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग केली राहुल राजपूतनं, अब्बास शेखनं. या दोनही बॅटरनं खूप चांगला खेळ इथे मात्र साकारलाय. यावेळीचा चेंडूचा बॅटची कडा घेत चेंडू मात्र विकेट किपरकडे येईल. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. म्हणजे पहिला चेंडू ती चौकार आणि त्यानंतर सलग दुसरा बॅक टू बॅक डॉट बॉल तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. एक कडी बाद 42. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर डाव्या पायावरती टाकण्याचा प्रयत्न. बॅटर खूप चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पायाचा वेध घेतोय आणि मुख्य पंच अजय सर कळवतात लेग बायच्या रूपानं एक सिंगल मैदानात येईल. एक गडी बाद 43. षटक क्रमांक 4 मैदान होती. 8 चेंडू आणि बनवायच्या 9 धावा. काटोंकी टक्कर आहे. कॉलबॅकचा थरार आहे. कॉलबॅक देखील फार महत्वाचा आहे. इथे संधी शेवटची आहे सुपर 8ला पात्र ठरण्यासाठी. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवलाय. एक टप्पा घेत तोपर्यंत काही धावा येतात, आकडे बदलतायत. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर इथे आपल्याला पुढे जाताना तो मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. चौथं एक गडी बाद 45. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. 7 चेंडू 7 धावांची गरज. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतोय. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वळण घेतोय. संघमालक धनंजयजी बडे साहेब चेंडूला देखील पाठमोर होतात. चेंडू अडवतात. बॅकअपचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा. एक गडी बाद 47 आणि विजयासाठी बनवायच्या शेवटचे 6 चेंडू 5 धावा. सामना इथे आपण पाहिलं तर अजूनही संपला नाही. 2 ताकदवान संघ खेळत आहेत. प्रत्येक जण इथे आपण पाहिलं तर विजयासाठी प्रयत्न करतोय. प्रत्येक जण जिंकण्यासाठी या मैदानात लढतोय, भिडतोय, खेळतोय, झुंजतोय. परंतु कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. कॉलबॅकचा थरार आहे. कॉलबॅकमध्ये शेवटच्या काही सुवर्ण संधी या 6 संघांना इथे आपण पाहतोय. 6 टीममधून 2 संघ सुपर 8ला पात्र होणार आहे. तर तब्बल 4 टीम आज या आपल्या स्पर्धेचा तिसऱ्या पर्वाचा निरोप घेणार आहेत आणि तिसऱ्या पर्वातून वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मधून 4 संघ ते मात्र स्पर्धेच्या बाहेर पडणार आहेत. 6 संघ सुपर 8ला पोहोचलेत. 1, 2, 3, 4, 5, 6 या अनुक्रमे आपण पाहिलं तर नेट रन रेटनुसार त्यांचे ग्रुप ठरलेला आहे. परंतु कॉलबॅकमधून येणाऱ्या ज्या 2 टीम आहे त्यांच्या पोझिशन ठरणार आहेत. परंतु त्या नेट रन रेटनुसार त्या मात्र ठरवल्या जाणार आहे. परंतु नजर चुकीनं जर दोनही ग्रुपमधील ज्या 3 टीम आहे त्या प्रत्येकी एक मॅच जिंकल्या तर त्या ग्रुपचा नेट रन रेट चेक केला जाईल आणि जो त्या नेट रन रेटनुसार आघाडीवरती असेल तो संघ सुपर 8ला पात्र ठरणार आहे. त्यामुळे प्रचंड मोठी चुरस आहे. प्रत्येक जण इथे आता नेट रन रेटचा विचार करून खेळताना पाहायला मिळणार आहे. जिंकायचं तर प्रत्येकालाच आहे, कारण का आज डुवाडायच्या लढती आहेत. कॉलबॅक इतका सोपा नाही. जितका बोललं जातं, सांगितलं जातं, कॉलबॅकमध्ये फार कठीण परिस्थिती पाहायला मिळते. इथे देखील चेंडू मात्र खेळलाय. डीप मिड विकेटला आलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगानं एकदा पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. विजयाचं समीकरण बदलतंय. 5 चेंडू 3 धावा. एक धाव महत्वाचा आहे. एक चेंडू महत्वाचा आहे. आपल्या स्पर्धेचा नियमाचा आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाते. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. लीग पद्धतीत आपण एक सुपर ओव्हर पाहिलेला आहे, परंतु ही मॅच देखील प्रचंड चुरशीची इथे पाहायला मिळते.
यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, पाठलाग केला होते बॅकअपला क्षेत्ररक्षकाला 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात. स्कोर लेवल सामना बरोबरीत, मॅच टाय, 1 गडी बाद 51. शेवटचे 4 चेंडू एका धावेची गरज विजयासाठी. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब एरवडा या टीमला मात्र विजयासाठी 4 चेंडू 1 धाव. चांगला चेंडूचा सन्मान दिलाय. खरं तर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. सेकंड विकेटसाठी प्रचंड मोठी भागीदारी. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि इथे या मॅचमध्ये आपण पाहिलं तर विजेता ठरतोय इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब. हा एकच धाव. धावा पळून पूर्ण केल्या जातात. प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवण्याचा. त्यामुळे विजयाला